नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी डिस्प्लेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तुम्ही माणसाला एवढं फास्ट कसं काय बोलतो? इथं मोबाईल स्लो आहे, त्याला मी काय करणार? मी पहिल्यापासून फास्ट आहे, मोबाईल स्लो आपला। वाजल्यात 8:03 आज लवकर आलोय रोजच्या हिशोबाने बघायला गेलं तर, काल परवाच्या हिशोबाने। तर CNG 200 रुपयाचं नाश्ता झालेला आहे। तर आता करूया श्री गणेश आणि बघूया आज किती नाही भेटूया पहिल्या ऑर्डरला। आय होप एखादा सिक्सरच बसावा 700-800 रुपये। तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली। पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला आपल्याच इथनं आणि ड्रॉप करायचं कुमार पासपोर्ट मॉल। तर आता इथनं कुठं जायचं? इथनं साहजिक आहे सेमल चौक भेटलं तर भेटलं, इथं भरपूर सोसायटी आहेत। एक 5-10 मिनटं थांबायचं, जास्त वेळ घालवायचा नाही सकाळचा। जर इथं नाही भेटलं तर स्वारगेट आहे, स्वारगेटवर आता भेटतंय कोण ना कोण। तर सीनात तसं झालं की एक मीटरने माणूस भेटला, पण तो मला म्हटला की प्राणी न्यायचं आहे। प्राणी म्हणजे डुक्कर, पेंढरी। म्हटलं पेंढरी नाही रे बाबा, एवढं चावला बिवलं तर काय करतं? त्यांचा आसन व्यवसाय नाही का पेंढरीचं, देवाणघेवाण। म्हटलं नको बाबा, चालत नाही म्हटलं आपल्याला, उगाच काहीतरी चावा बिवा कुठं बाबा, तोंड बिंड बस बांधून चाललं, पण कुठं रिस्की। तर केले ते, नको म्हटलं आपल्याला नाही परवडत बसलं। म्हटलं पैसे देतो वाढवून, नको म्हटलं प्राणी नाही बाबा। कधी कधी तर डॉग बी घेत नाही, कुत्रे, कारण कधी कुठला कुत्रा चावल काय सांगतोय त्याला, अवघड रिस्की काम आहे बाबा हे। तर वरनं एक बस बंद पडली आत्ता, मागं दगडे बी लावल्यात। ट्रॅव्हल बस आहे वाटतं, कुठं चालली काय माहिती। MH46 आहे। मॉलच्या बरोबर समोर बंद पडले, 2 व्हीलर आणि लावल्यात मागं दगड, 2-3 दगड लावल्यात, थांबवले। साईडने चालू बरं आहे। आता तो गॅरेजला गेला असेल, गॅरेजवाल्याला घेऊन कोण वगैरे वॉचमॅन। तर बघू आता येत ना दुसरी ऑर्डर पडली का नाही। सुरुवात चांगली झाली, तर आगोप दुसरी बी लगेच पडावी मग बरं वाटतं। 2-3 असे बॅक टू बॅक पडले म्हणजे 400-500 सकाळ लगेच झालं ना, 400-500 मग बरं वाटतं। 700-800-900 1000पर्यंत जर 12-1 वाजेपर्यंत झालं तर बरं वाटतं। मग जेवण मोकळा, मग 600-700 आरामशीर रडत खेळत टाइमपास करत होऊन जातं। पहिले 1000 रुपये झाले पाहिजे पटापट असं वाटतं। तर जाऊया 7 लावून बघू ना, 10 मिनिटं थांबून पडले तर पडले, नंतर। तर मित्रांनो, आपल्याला 7 चौकामधून एक ट्रॅव्हलवाल्यांची ऑर्डर पडली, ती मगरपट्ट्याला द्यायची होती। ती ऑर्डर जस्ट ड्रॉप केली। तिथल्या इथंच 1 किलोमीटरला 1.5 किलोमीटरला 48 रुपये भेटले, जी की रॅपिडोचीच दुसरी ऑर्डर होती। तर टोटल आपले 180 रॅपिडोचे हे 105, 280-285 काहीतरी झालं। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। आणि वाजलेत 9:15 आणि आता आपण आहोत का मगरपट्ट्यामध्ये कुठं लांब असणार एक सोसायटी मला माहिती घेत ना ऑर्डर पडतात, त्यामुळे तिथं थांबलो होतं। आय होप इथनं पडावं आणि अजून कधी जी पडेल ती घ्यायची। आता ओला उबर रॅपिडो कुठली पडेल, 50, 40, 20, मीटर नाही भेटलं तरी 25-25 चला काय होते काय। मित्रांनो, एक उबरची छोटीशी ऑर्डर पडलेली आहे। आय सेंटर नाही का तिकडे असते पेट्रोल पंपच्या शेजारी, इथं बरेच दर शनिवार रविवार किंवा कधी अजूनमधून एक्झाम सारखी सतत चालू असतात। एक्झामिनेशन सेंटर रामटेकडीमधलं, तिथनं आपल्याला डायरेक्ट मीटरने ऑर्डर पडलेली 200 रुपये शनिवारवाडा। आणि आता आपण शनिवारवाड्याची तर पण फिरून यायला लावलं, कारण शनिवारवाडामध्ये आज आहे कार्यक्रम, त्यामुळे गर्दी भरपूर आहे। लोकल येतात जातात आणि सगळेजण रिटर्न येतात, कारण प्रत्येक सारस बागचं थोडं पुढं गेले की तिथनं अभिनव कॉलेज इथनं बंद केले आणि बरेच बंद केले। आता आपण आहोत मनपा मेट्रो स्टेशनच्या तिकडनं बी यायला लागलं तरी इथं शनिवारवाड्याला, इथं पुढं शनिवारवाडा आहे तिथंही बंद केलं आहे। मध्ये आहोत, आय होप दिसत असेल बॅरिगेट्स, एवढंच दाखवू शकतो कारण मोबाईल चार्जिंगला लावलं आहे। तर इथनं आपण जाणार आता मेट्रो स्टेशनला आणि बघू तिथनं ऑर्डर पडते नाही पडते। लोकांना फिरून जायला लागतं बघा, लोक बघतात ते आणि फिरून जात आहे, चालते एखाद दिवस चालायचं। तर जाऊ आता। तर मित्रांनो, आपण आता एका साईडला आलो, पुलाच्या कॅनल रोडला आलो आहे, नदीपात्राला। आणि इथं बघू शकतो तुम्ही ह्या साईडला सगळ्या गाड्या पार्किंगला आहेत, शनिवारवाड्याला जातात नाही का, हे कार्यक्रम आहे। तर आज तुम्ही म्हणसाल आज काय एवढी गर्दी शनिवारवाड्याला? तर आज आहे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांची जयंती आहे, त्यानिमित्त आज सगळीकडे गर्दी आणि सगळेजण खूप छान छान नटलेले आहेत, सगळेजण नवीन नवीन कपडे घालतात, सणच आहे. तर मजा येते खूप. असं नाही का रोज तेच दोन वैताग राज नाही, काहीतरी वेगळं बघायला भेटतं, त्यामुळे मजा येते. आणि प्रत्येक गाडीवर झेंडे बघायला भेटतात, त्यामुळे खूप भारी वाटतंय. तर आता कार्यक्रम मला वाटतं चालू झाला असेल, त्यामुळं आत्ता जस्ट लोक येतात. ते कोणी बघा, मुलं बघा किंवा मुली बघा, सगळं खूप छान छान नटलेली, खूप भारी वाटतं बघायला. आणि झेंडे वगैरे नाही कसं वेगळं, तर मजा येते बघायला. तर तुम्हाला माझ्या मराठी स्टुडंट्सला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सगळ्या आपल्या मराठी मावळ्यांना. आणि आता आपण टोटल किती झाले सर, मला वाटतं 500 काहीतरी झालं असेल टोटल. आणि आत्ता वाजलेत 11:08. आपण आता मनपा मेट्रो स्टेशनला जाऊ. इकडं मनपा मेट्रो स्टेशन आहे. आता एक ऑर्डर पडली होती मला मनपा मेट्रो स्टेशनवरनं शनिवारवाडा, पण जायलाच ऑप्शन नाही आणि क्लिक करूच तोपर्यंत निघून गेलं. आज बहुधंदा जोरात आहे, फक्त एक कार्यक्रम झालं ना जे आता क्राऊड होणार आहे नाही ते शनिवारवाड्याला. आणि तिकडं रामटेकडीला का होणार आहे क्राऊड, कारण तिकडं एक्झाम सेंटर आपण एकाला ड्रॉप केलं. कट झालं कारण ऑर्डर पडलेली आपल्याला शनिवारवाडा तिकडंच जायचं आहे, पण मला नको वाटते कारण क्राऊड इतका ना मित्रांनो. गाड्या सगळ्याजणांचे रिक्षा किंवा टू व्हीलर ते रिटर्न करून त्यांना ज्या रूटला जायचे त्या रूटला भेटत नाही, त्यांना इकडून किंवा इकडून दुसरीकडनं ऑप्शन ऑप्शन नाही असं नाही. पुण्यात भाऊ एक रस्ते नाहीत, 10 रस्ते, त्यामुळे ऑप्शनचा काही विषय नका घेऊ. फक्त माहीत नसल्यामुळे लोकांना फिरून यायला लागतं, त्यामुळे ट्रॅफिक होते. तर मला असं जर वाटतं तिकडे जाऊ का नको. 50 रुपयाची ऑर्डर आहे, जावं तर लागणार भाऊ. लई छान छान नटलेलं बघा, छान छान नटलेलं तरी भारी वाटतं बघायला. तर बघू गेलं जाईल तिकडं, नाही तर कॅन्सल करून आणि मेट्रो स्टेशन पाहिजे. मेट्रो स्टेशनवरनं कुठेतरी लांबची ऑर्डर बघेल किंवा इथनं लांब, कारण इथं कार्यक्रम चालू आहे भाऊ. आत्ताशी कार्यक्रम चालू आहे म्हणजे ट्रॅफिक लय होणार, निघायला लागेल मला. चला तर मित्रांनो, ती जी आपली ऑर्डर होती उबेरची, आज अडखळायला लागलं, काय होतं काय माहिती. असो, काय हरकत नाही. कधी कधी होतं कसं, ऑर्डर कमी असेल की असं होतं मला. तर ऑगस्टची जी ऑर्डर होती उबेरची ती आता जस्ट ऑर्डर ड्रॉप केलेली आहे. आत्ता आलो आहोत आपण स्वामीनारायण प्रार्थना हॉलमध्ये आणि वाजल्याच 11:30. आणि टोटल अमाऊंट आपण जस्ट कॅल्क्युलेट केली तर 600 रुपये काहीतरी झालं, जी चांगली गोष्ट आहे. 11:30 वाजल्यात, अजून 400 रुपये करायच्यात, जे की पटकन झालं तर बरं होईल. पण बघू आता किती वेळ लागते किती वेळ. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो आहोत पिंपळी सौदागरला. एक ऑर्डर पडली होती नाही का, तिथं थांबलेलो आपण तिथनं. 294च्या अशी काहीतरी 300 रुपयाची काहीतरी ऑर्डर पडलेली. आणि येता मटेरियल होतं, येता मग अजून एक व्यक्ती बसवला, हात दाखवला आणि त्याच रूटला होतं. तर जिथं आपल्याला ड्रॉप करायचं त्याच्या अलीकडेच होतं थोडं. म्हटलं सोने पे हे दिवाळी बोनस झालं, मग जुळलं नाही, काय हरकत नाही. पण आपला फायदा झाला, डबल भाडं पडलं आपल्याला. मग झालं. मग टोटल आत्तापर्यंत बघायला गेलं तर 1100 रुपये काहीतरी टोटल झालेत. वाजल्यात 12:52 म्हणजे 1 वाजत आलेत. आणि आपली गाडी लावली आपण. आणि पलीकडे जे आहे ते आहे नाही दिसत, जाऊ दे. भोजनालय इथं जे की आपल्याला माहीत होतं, त्यामुळं मग आपण तिथे येऊन थांबलो आणि ड्रॉप केलं आपण 1-2 किलोमीटर पलीकडे. पण मला हे माहीत होतं म्हणून मी इकडं आलो, गाडी लावले. म्हटलं एक टेक घ्यावा आणि मग जेवण करून भेटावं. आता जाऊ जेवायला आणि बघू जेवणानंतर किती नाही. आपलं 1600चं टार्गेट आहे ना. 1100 रुपये झालेत काहीतरी, म्हणजे अजून आपल्याला 500 करायचं. अर्धा तास लागेल जेवायला, अर्धा तास आराम करू. 2 नंतरनं बघू आपण किती होतात किती नाही. 500 करायचे आहेत आपल्याला, सहज होतात. तर बघू कसे होतात कसे. चला, दिवाळी झाली बाबा. लाईट्स कसं आहे आपल्या इशाऱ्यावर सगळे हो. तर फायनली मित्रांनो जेवण झालंय जस्ट आणि वाजल्यात 1:25. लवकरच झाले, चांगली गोष्ट आहे. आता इथनंच चालू करायचं, जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हालायचं नाहीत ना, कारण सावली भेटली दुपारची म्हणजे दिवस पावला. कारण
सावली भेटणं म्हणजे सावली म्हणजे काय, सावलेले प्रकारचे असतात. झाडाची सावली हे उत्तम सावली सर्वात. त्यामुळं झाडं लावत जावा जेणेकरून आपल्या भविष्याच्या पिढीला फायदा होईल. तर आता चालू करणार आहे आणि बघू जी ऑर्डर पडेल ती घ्यायची. 500 कसे बी होतात. चला बघू किती वेळ लागते. तर मित्रांनो, आपण आता कुठं आहोत? आपण आहोत आपल्या एरियाच्या इकडं स्वारगेटच्या जवळपास. आणि आपल्याला एक जेवल्यानंतर एक छोटीशी ऑर्डर पडलेली 50 रुपयाची कासरवाडीवरनं उबेरने जे सिक्सर मारला येवलेवाडीला डायरेक्ट आपल्या घराकडं खडे मशीनच्या पुढं. तिथनं ऑर्डर पडली आपल्याला कॅम्पला. जस्ट आता ती ऑर्डर ड्रॉप केली. आता आपण कॅम्पच्या बसस्टॉपच्या इथं थोडं पुढं आलं. तिथं थांबून नाही दिला ते त्याची रिक्षावर तिथं थांबून देते. तुला उबेर पुढे जा हे प्रत्येक ठिकाणी असंच आहे. जे तिथले असतात लोक. कुठं जायचं? कॅम्पातच जायचे. आता नाही कॅम्पात जायचं मला, कारण टोटल जी अमाऊंट बघितली तर आपली टार्गेटला 30 रुपये कमी आहेत, जे की चांगली गोष्ट आहे. फक्त 30 रुपये करायचे घरी जायचं. आणि स्वारगेटला म्हटलं 30 रुपये कसे बी होत्यात. त्यामुळे आता घराकडची ऑर्डर बघायची. वाटलं 342 टार्गेटला 30 रुपये कमी. सांगा होईल का? होईल. आज चांगला झाला व्यवसाय. पण आता घराकडे आलं म्हटलं कोणीही लांब जाईल नाही का. आता बघू 30 रुपये कसे करायचे कसं नाही. स्वारगेटपर्यंत जाऊ. स्वारगेटवरनं कोण ना कोण भेटेल. मीटर टाकले झाले 30 रुपये. एवढा काय, चला 25 होतात. 5 रुपये इकडनं तिकडनं होतं. एकाला बसवलं चौकात सोडलं 10 रुपये जायचं. बघू 30 रुपये व्हायला किती वेळ लागतं. किती वेळ बघा 3:43 झालं का साहेब? झालं. तर फायनली मित्रांनो आपल्याला 30 रुपये कमी होते. पण तिकडनं डायरेक्ट आपल्याला हेलिकॉप्टर शॉट पडला आहे. पठार आंबेगाव पठार कात्रजच्या थोडं ह्याच साईडला. तर आता इथनं जरी कात्रजला जायचं म्हटलं तर 50 एक होतातच. तर म्हटलं का रिकामं जायचं नाही का. अजून वेळ भरपूर आहे आपल्याकडे. वाजल्यात तर 4:30 वाजल्यात. 5, 6, 7, 2.5 तास अडीच तास आपल्या 2.5 तास आपण 500 रुपये करू शकतो. ज्या हिशोबाने ऑर्डर पडतात माझं असं वाटतंय की आज चांगले ऑर्डर होऊ शकतात अजून. तर बघू, माझं काय सांगता येत नाही. एक कांडी बघूया अजून होऊ शकतं काय बी. मागाशी एक ऑर्डर पडली होती. आता जी ऑर्डर होती ना ती ऑर्डर ड्रॉप करायच्या अगोदर ऑर्डर पडली मला भारतीय पेठची, जी की आपल्या पार्किंगपासून जवळ आहे. तिथं पण ड्रॉप करू तोपर्यंत कस्टमरने केलं कॅन्सल. आता काहीच ऑर्डर नाही माझ्याकडं. बघू परत पडली तिकडं. आता कात्रज पण हलणार नाही. आता कात्रज साईडला घेऊनच जाणार आहे. रिकामात तर जायचं नाही. बघू काय होतं काय. चला. पण टार्गेट 1600 आपलं कंप्लीट झाले. 1700 झाले पर, जे की चांगली गोष्ट आहे. चला. 4-5 वेळा दाबायला लागतं तेव्हा कुठंतरी टेक घेतोय राव मी. मोबाईल चेंज करायला लागेल रे. कुठं? आंबेगड मोकरवाडी नाही, इतक्या लांब नाही जायचं आता मला. हाही माहिती पण इतक्या लांब नाही. आता मला ह्या साईडला पाहिजे, घरकडं पाहिजे. थकलो यार मी बी. कारण टार्गेट कंप्लीट केलं याचा अर्थ आणि अजून वेळ याचा अर्थ करू शकतो. पण तेवढे एनर्जी बी पाहिजे आणि तेवढं हिंडलो आपले. आपण टार्गेट सेट केले तेवढं का तर मला माहिती मी तेवढंच करू शकतो. त्याच्यावर बी करू शकतो पण तेवढे ताकद नाही रे. शनिवार वाडा नको रे बाबा. सदाशिव पेटला नाही बाबा. लय गर्दी. विषय असा आहे सगळीकडं गर्दी ट्रॅफिक आहे. आणि त्यात परत जेवढं मी ट्रॅव्हल करतो एवढं 1600-1700 करायला त्याला 100-150 किलोमीटरचा ट्रॅव्हल होतो. तेवढ्यात माझी कंबरच जाते. आणि उद्या बी काम करायचं. एका दिवशी खायचं नाही आपल्याला. त्यामुळं नाही आपण जास्त काम करत. तेवढंच सेट केलेलं काम नसतं. आपल्या रोजचं ठरलेलं असतं 100-150 किलोमीटर पुढं गाडी चालवत नाही आपण. तेवढं जेवढं होईल तेवढं 5,000 झालं तरी ठीक आहे. पण तेवढं रेट कोण देणार आपल्याला? कॅबवाल्याला बी देत नाही तेवढं. कॅबवाला तर आपल्यापेक्षा कमी कमवते. आपली रिक्षाच बरी. तर उबेरचाच किस्सा सांगायचा होता. कुठं पडले हे? खानापूरला का जाऊ मी? 50 रुपयात. कुठं खानापूर काय माहिती. तर उबेरचा किस्सा सांगितलं. काल 43 रुपये डबल कट केलेलं नाही का माझी. तर ते त्यांचा टेक्निकल इश्यू होता. त्यांनी तो सॉल्व्ह केलेला आहे. तर कालचे 19 रुपये कट केले त्यांनी. आज तारीख किती? 19 ना. हां, परवाचे 19 आणि कालचे 19 रुपये कट केलेत. आजचे उद्या करतील तर 19 रुपये कट करतात. हे डेलीचं त्यांचं आहे. ठीक आहे. 19-20 रुपये ठीक आहे काय ना.
म्हटलं 43-43 रुपये मग बघू. म्हटलं कमवणार काय आणि देणार काय, तर तुम्ही ऑलरेडी कमी देते. कमी देऊन बी आम्ही तुम्हाला 19 रुपये देतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. ड्रायव्हर खूप दिलदार आहे. 19 रुपये घ्या म्हणतात बिंदास. धंदा आहे त्यांना म्हणून खुशी 19 रुपये देतो आम्ही तुम्हाला. त्यामुळे पण जास्त घेऊ नका, जास्त लाडाला यायचं नाही. 19 दिले तेवढ्यातच खुश राहायचं बरं का. तर बघू आता इथनं ऑर्डर पडते का नाही पडते. इथनं मला पडली तर स्वारगेट वगैरे घेऊ शकतो, कारण तिथनं परत कात्रजला जायला सोपं पडतं नाही का. स्वारगेटच्या पुढे जाऊ शकत नाही आता. आणि कात्रज तिथनं कात्रजचं जवळ किंवा भारतीय विद्यापीठ वगैरे पडली. कुठली पडली, धनकवडी लक्ष्मी ज्वेलर्स. चालतंय पण गेली. ॲक्सेप्ट केली पण गेली, काय हरकत नाही. पडणं अजून कुठली ना कुठली. तर फायनली मित्रांनो आपण आलोय पार्किंगकडे. आता म्हटलं चला घरी लावून टाकूया. लय वेळ झाला ऑर्डर पडत होते पण विरुद्ध दिशेला पडत होते. आपल्याला जिकडे जायचं तिकडे नव्हते पडत घराकडं. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, आपलं टार्गेट झालं ठीक आहे. पण माझ्या जागी जर दुसरा असतं एखादा म्हटलं असतं भाऊ पडतात तर चला. मी पहिला असंच करत होतो, कारण म्हटलं आपण 7ला घरी जायचं. पहिल्यापासून 7ला जायचं टायमिंग होतं माझं. म्हणजे 7ला अजून 2-2.5 तास आहे ना, अजून करूया ना, अजून करायचं. पण आता असं झालं की 2-2.5 वर्ष झालं हेच करतोय, त्यामुळं कंटाळा आला. आणि ह्याच्या अगोदर मी झोमॅटो करायचो म्हणून 7 वर्ष झाले. 7-7.5 वर्ष हेच करतो. ड्रायव्हिंग कंबर गेली आहे कामात, त्यामुळं जास्त आता पळत नाही आहे. ठरलं आहे माझं 100-150 किलोमीटर तेवढंच पळतो. तेवढंच जेवढं टार्गेट ठेवलं आहे 1600-1700 रुपये तेवढंच करतो आणि घरी जातो. पहिले ते संध्याकाळी 8 वाजून 9 वाजून तुम्हाला माहिती आहे, किंवा सकाळी 3 वाजून 4 वाजून दुपारचे जेव्हा होईल तेव्हा घरी. तर फायनली 100 रुपये जास्तच करणार आपण. वाजले 4:55 टोटल 1700 काहीतरी प्लसच झालेत, जे की 100 रुपये जास्तच केलं आपण. तर आजचा हा ब्लॉग आपण इथंच सेंड करूया. आशा आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर भेटूया नवीन ब्लॉग माहिती. तोपर्यंत शुभरात्री.